एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी पनवेलहून शिवसैनिक मुंबईकडे रवाना झाले। तसेच खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे यांचीच आहे असं देखील यावेळेस शिवसैनिक म्हणाले। याचाच आढावा घेतलाय आपले प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी। पाहूया। मुंबईमध्ये शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडत आहे आणि त्यासाठी पनवेलमधून असंख्य शिवसैनिक आहेत ते मुंबईकडे रवाना होण्यास सुरुवात झालेली आहे। एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा आहे आणि यामध्ये एकनाथ शिंदे नेमकं काय बोलणार याकडे लक्ष लागलेलं आहे। पालिका निवडणुकांच्या दृष्टिकोनातून ते जे कार्यकर्ते आहेत त्यांना काही संवाद साधणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत। दादा, तुम्ही मुंबईला चाललेत, का अपेक्षा आहे दसरा मेळाव्याची? जय महाराष्ट्र। अपेक्षा जनतेच्या अपेक्षा आहेत ते माननीय आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब हे पुरे करतात, हे सगळ्या जनतेने पाहिले। आमच्यासाठी या वर्षीचा दसरा मेळा हा एक वेगळा मेळावा आहे, कारण ज्या वेळेला 3 वर्षापूर्वी आमचे नेते एकनाथ शिंदे साहेब यांनी या महाराष्ट्रामध्ये क्रांती केल्यानंतर खरी शिवसेना कुणाची हे जे वादंग चाललं होतं, त्या वादंगावरती या गेलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये पडदा पडला आणि बहुसंख्य जनतेने खरी शिवसेना ही एकनाथ शिंदे साहेबांची आहे म्हणून धनुष्यबाणाला भरघोस मतं दिली आणि ह्या राज्यामध्ये लाडक्या बहिणींची सत्ता आली। आणि आम्हाला आनंद असा आहे की हे झाल्यानंतर हा पहिला दसरा मेळावा आमच्यासाठी आहे, कारण जनतेने स्वीकारले की धनुष्यबाण हा एकनाथ शिंदे साहेबांचा आहे। या अनुषंगानं आम्ही वेगळ्या अँगलनं म्हणजे वेगळ्या अर्थानं आज आम्ही सगळे उत्साहामध्ये आज मेळाव्याला चाललोय। परंतु माननीय एकनाथ शिंदे साहेब जे आमचे नेते आहेत त्यांनी आम्हाला सांगितलं गेलं होतं की महाराष्ट्रामध्ये ओला दुष्काळाची मागणी होत आहे आणि प्रचंड शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। हा मेळावा आपण मोठ्या प्रमाणात न करता छोट्या प्रमाणात करणार आहोत। त्यामुळं फक्त MMR रिजनमध्ये बाहेर जिल्ह्यातील लोक बोलवली नाही आहेत, तरी पण आम्हाला तिथं कॉल येतात की तिथे गाड्या लावायला जागा नाही आहेत, थोडे मोठे प्रचंड गर्दी झालेले आहे। हा जनतेचा आनंद उत्सव खऱ्या अर्थानं आज आम्ही साजरा करायला जातोय। पनवेल मतदारसंघातून अनेक कार्यकर्ते हे रवाना होण्यास सुरुवात झाली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।